नमस्कार, मी जान्हवी जाधव एका नवीन व्हिडिओसोबत तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते। तर आज आपण व्हिडिओमधून पाहणार आहोत रक्षाबंधनाला पौर्णिमा तिथी सकाळी 9:47 पर्यंतच। वेळ चुकली तर राखी कधी बांधाल, शुभ वेळ कोणती, अनेकांचा संभ्रम झालेला आहे। तर आपण पाहूयात पुढे। तर पंचांगानुसार यंदा 28 ऑगस्टला पौर्णिमा तिथी सकाळी 9:47 पर्यंतच आहे। त्यामुळे राखी कधी आणि कोणत्या वेळेत बांधावी अशा अनेक प्रश्नांची उत्तरे येथे जाणून घेऊयात। बहीण भाऊच्या प्रेमांचा जिव्हाळ्याचा सण रक्षाबंधन यंदा 28 ऑगस्ट रोजी येत आहे। त्यामुळे सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे। खरं सांगायचं झालं तर याच दिवशी चंद्रग्रहण देखील होते। आता याच रक्षाबंधन सणानिमित्त अनेकांच्या मनात विविध प्रश्न निर्माण झाले आहेत। याचं कारण असं की 28 ऑगस्टला पौर्णिमा तिथी सकाळी 9:47 पर्यंतच आहे। त्यामुळे राखी कधी आणि कोणत्या वेळेत बांधावी अशा अनेक प्रश्नांची उत्तरे येथे आपण जाणून घेऊया। तर त्याआधी सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन ऑन करा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ आले की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल। तर चला पुढे व्हिडिओमधून पाहूयात आपण। तर रक्षाबंधन भाऊ बहिणीचं प्रेम आणि नात्याचे प्रतीक। हिंदू धर्मात रक्षाबंधन हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। वैदिक पंचांगानुसार यावर्षी रक्षाबंधन 28 ऑगस्ट रोजी आहे। रक्षाबंधनाचा सण हा भाऊ बहिणीमधील प्रेम आणि नात्याचे प्रतीक मानला जातो। या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी तसेच समृद्धीसाठी प्रार्थना करतात। त्यामुळे यंदा 28 ऑगस्टला पौर्णिमा तिथी सकाळी 9:47 पर्यंतच आहे। जर तुम्हाला राखी बांधण्यासाठी सर्वात शुभ वेळ कोणती असा प्रश्न पडला असेल तर खालील माहिती आपण जाणून घेऊयात। तर रक्षाबंधन 2026ची अचूक तिथी आणि वेळ पाहूयात आपण। पंचांगानुसार श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी 27 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:08 वाजता सुरू होणार आहे आणि 28 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:47 वाजेपर्यंत राहणार आहे। यावर्षी वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण देखील रक्षाबंधनाच्या दिवशीच होणार आहे। हे ग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे त्याचा सूतक काळ वैध राहणार नाही आणि रक्षाबंधनाच्या सणावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही। मात्र याच दिवशी पौर्णिमा तिथी सकाळी 9:47 पर्यंतच आहे। तर मग राखी बांधण्यासाठी सर्वात शुभ वेळ कोणती, तर ते देखील आपण जाणून घेऊयात पुढे व्हिडिओमधून। तर व्हिडिओ स्किप न करता सगळ्यांनी नक्की पहा, म्हणजे तुम्हाला अचूक माहिती भेटेल। राखी बांधण्याची ही खरी शुभ वेळ आहे। तर महाराष्ट्रातील पंचांगानुसार 28 ऑगस्ट रोजी राखी बांधण्याची शुभ वेळ महत्त्वाची मानली जाते। पंचांगानुसार यंदा पौर्णिमा तिथी 27 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:08 वाजता सुरू होणार आहे आणि 28 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:47 वाजेपर्यंत राहणार आहे। पंचांगकर्त्याच्या माहितीनुसार 28 ऑगस्टचा संपूर्ण दिवस रक्षाबंधनाचा असणार आहे। त्यामुळे पौर्णिमा तिथी जरी समाप्त झाली असेल तरी तुम्ही दिवसभरात कधीही भावाला राखी बांधू शकता। तर पुढे पाहूयात आपण रक्षाबंधनाला होणाऱ्या चंद्रग्रहण सूतक काळ वैध असेल का। तर ज्योतिषांच्या मते ज्योतिष काय सांगतात, तर 28 ऑगस्ट 2026 रोजी चंद्रग्रहण सकाळी 8:04 वाजता सुरू होईल आणि सकाळी 11:21 वाजता संपेल। हे खंडग्राहात चंद्रग्रहण असेल। होणाऱ्या चंद्रग्रहणाचा सूतक काळ पाळला जाणार नाही, कारण हे ग्रहण भारतातून दिसणार नाही। ज्योतिषशास्त्र आणि धार्मिक श्रद्धेनुसार सूतक काळ केवळ त्या ग्रहणासाठीच लागू असतो जी आपल्या परिसरातून दिसतात। त्यामुळे रक्षाबंधनाच्या सणावर याचा कोणताही परिणाम होणार नाही। तर हा असा आपला आजचा व्हिडिओ होता। तर तुम्हाला ह्यातील माहिती समजलीच असेल की जर सकाळची किती वाजेपर्यंत जर राखी बांधण्याचा टाईम असेल तर दिवसभरात तुम्ही राखी कधीही बांधू शकता, कारण चंद्रग्रहण आहे ते भारतातून दिसणार नाही। त्यामुळे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमंडळींमध्ये। आणि तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील हे नक्की मला कमेंट करून सांगा। तर चला भेटते पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सगळ्यांनी नक्कीच काळजी घ्या।